भारतात आजही जवळपास 60% अधिक महिला मासिक पाळीच्या दरम्यान आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड देतात, ज्याचं सर्वात मुख्य कारण आहे ते म्हणजे स्वच्छतेचा अभाव आणि या विषयाभोवती असलेलं सामाजिक मौन. आज 28 मे म्हणजेच जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस, मेन्स्ट्रुअल हायजीन डे. हा केवळ कॅलेंडरवरचा एक औपचारिक दिवस नाहीये, तर या देशातील निम्म्या लोकसंख्येच्या आरोग्याशी, त्यांच्या हक्काशी आणि त्यांच्या सन्मानाशी जोडलेला अत्यंत गंभीर असा विषय आहे. मासिक पाळी दरम्यानची अस्वच्छता महिलांमध्ये गर्भाशयाचे इन्फेक्शन आणि कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांना निमंत्रण देऊ शकते. 28 तारीख आणि 5वा महिना याचा काय संबंध आहे? तर याचा आपल्या आरोग्याशी अगदी जवळचा संबंध आहे. 28 दिवसांचं मासिक पाळी चक्र आणि सरासरी 5 दिवस होणारा रक्तस्राव, म्हणूनच 28 मे हा दिवस जगभरात जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. पण मैत्रिणींनो, हा एक फक्त दिवस साजरा करण्याचा विषय नाहीये, तर हा आपल्या रोजच्या आरोग्याचा आणि सन्मानाचा विषय आहे. तर आज आपण अगदी उघडपणे याच विषयावर बोलणार आहोत, अशा गोष्टींवर ज्या प्रत्येक स्त्रीला माहीत असायलाच हव्यात. मासिक पाळी येणं ही एक अत्यंत नैसर्गिक आणि सुंदर प्रक्रिया आहे, ज्यामुळे सृष्टीला नवजीवन मिळतं. पण दुर्दैवानं आजही आपल्या समाजात या दिवसाबद्दल बोलायला संकोच वाटतो. आपण घरात कापड लपवणं, पॅड मागवताना लाजणं हे अजूनही थांबलेलं नाहीये. लक्षात ठेवा, मासिक पाळी येणं ही लाजेची गोष्ट नाहीये, पण या दिवसात स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं नक्कीच आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. जर आपण या दिवसात योग्य ती काळजी घेतली नाही तर इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन म्हणजेच UTI आणि भविष्यात गर्भाशयाच्या गंभीर आजारांना आपण स्वतःहून आमंत्रण देत असतो. म्हणूनच या 5 गोष्टी आजच स्वतःला प्रॉमिस करा. 4 ते 6 तासात पॅड बदला. रक्तस्राव कमी असो वा जास्त, दर 4 ते 6 तासांनी सॅनिटरी पॅड हा बदललाच पाहिजे. जर तुम्ही मेन्स्ट्रुअल कप वापरत असाल तर दर 8 ते 10 तासात तो रिकामा करून स्वच्छ धुवा. सुती अंतर्वस्त्रांचा वापर करा. या दिवसात फक्त आणि फक्त सुती म्हणजेच कॉटनची अंतर्वस्त्र वापरा आणि ती गरम पाण्यात धुवून कडक उन्हात स्वच्छ सुकवा. आता ओलसर कपड्यांमुळे बॅक्टेरिया वाढतात, यामुळे ही उन्हात सुकवलीच पाहिजेत. त्यानंतर स्वच्छतेची योग्य पद्धत. प्रायव्हेट पार्ट्स धुताना नेहमी पुढून मागच्या दिशेने म्हणजेच फ्रंट टू बॅक धुवावा. कोणत्याही प्रकारचे केमिकल्स असलेले साबण किंवा सुगंधी स्प्रे वापरणं पूर्णपणे टाळा. साधे स्वच्छ पाणी सुद्धा यासाठी अगदी पुरेसे असते. वापरलेले पॅड कधीही उघडे टाकू नका किंवा फ्लश करू नका. ते कागदात किंवा वर्तमानपत्रामध्ये व्यवस्थित गुंडाळून मगच ते कचरा पेटीमध्ये टाकून द्या. या 5 दिवसात पौष्टिक आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणि जर जास्त पोटदुखी किंवा दुर्गंध किंवा पांढरं पाणी जाण्याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात लाजू नका. सुरुवात ही स्वतःपासूनच करा. स्वच्छतेचे हे नियम स्वतः पाळा आणि आपल्या घरातील, परिसरातील प्रत्येक मुलीला आणि महिलेला यासाठी जागरूक करा. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पेजला फॉलो करायला विसरू नका.